हरिओम. भगवद्गीता दुसरा अध्याय 41वा श्लोक. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. ते भगवान म्हणतात की बुद्धियोगाच्या या कल्याणकारी मार्गात परमात्म प्राप्ती हे एकच ध्येय असलेली निश्चयात्मक बुद्धी असते. अव्यवसायिनाम म्हणजे अविवेकी मनुष्यांच्या बुद्धी या पुष्कळ फाटे फुटलेल्या आणि अनंत दिशांनी धावणारे असतात. ते सर्वसाधारणपणे अध्यात्मातच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची गाठायची असेल तर त्या ध्येयावर फोकस ठेवणारी, प्रगतीचा मार्ग सुकर करणारी एक आपला एक मनाचा निश्चय असतो. ती ही एक निश्चयात्मक बुद्धी असते. तर या बुद्धीच्या बळावरच माणसाला इतर सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सवर मात करता येते किंवा या ध्येयाच्या मध्ये ज्या इतर गोष्टी येऊ शकतील त्याला किती वेळ, एनर्जी आणि रिसोर्सेस द्यायचं हे डिसिजन ती बुद्धी घेते आणि ध्येयाकडे वळवूनच आपल्याला ध्येयाची उंची गाठता येते. त्यामुळे ही जर बुद्धी नसेल तर माणूस या इतर डिस्ट्रॅक्शन्स मध्येच अगदी मनापासून रमून जातो. म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन्स हे वाईट असतात असं नाहीये. बऱ्याचदा हे डिस्ट्रॅक्शन चांगलेच असतात आणि त्यांना खूप अशी समाज मान्यता पण असते आणि त्यातून एक प्रकारचा आनंदही मिळत असतो, फक्त आपल्यालाच नाही तर समाजाला सुद्धा. फक्त एकच असतं की हे जे डिस्ट्रॅक्शन्स असतात हे आपल्याला ध्येयाकडे घेऊन जाणारे नसतात. त्यामुळे निश्चयात्मक बुद्धी जेव्हा येते तेव्हा ती या सगळ्या गोष्टींना ध्येयप्राप्तीचा फिल्टर लावते. त्या ध्येयप्राप्तीच्या फिल्टरमध्ये ज्या गोष्टी बसणार नाहीत त्या गोष्टी आपोआपच त्या गोष्टींना वेळ, एनर्जी आणि इतर रिसोर्सेस कमी दिले जातात. हळूहळू त्या गोष्टींविषयी वैराग्य निर्माण होतं आणि आपली बुद्धी पूर्णपणे ध्येयावर फोकस होते. ही अशी जी निश्चयात्मक बुद्धी असते ती एक प्रकारचं ध्येय वेडेपण निर्माण करते आणि मग ती जीवनातलं कोणतंही क्षेत्र असू दे. जे आपल्या सर्वांना डॉक्टर नीतू मांडके हे माहीत असतील. साधारण 2003 सालामध्ये त्यांचं निधन झालं. तर डॉक्टर नीतू मांडके हे प्रसिद्ध कार्डियाक सर्जन होते. ते दिवसातले 18, 20, 22 तास सर्जरीज करत असत. त्यांचं मेडिकल क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं दोन्ही योगदान खूप मोठ्या उंचीवरचं होतं. त्यांना अकाली वयाच्या साधारण 53-54व्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांच्या मृत्यूनंतर मोस्टली सकाळमध्ये किंवा कुठल्यातरी त्या वर्तमानपत्रात एक लेख आला होता की एका शून्याचा शेवट का एका शून्याची सुरुवात, असं काहीसं त्या लेखाचा मथळा होता. आणि त्यात असं त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर मांडके हे कसे वर्कोहोलिक होते. त्यांनी कसं आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला वेळ द्यायला पाहिजे होता. छंदांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये मन रमवायला पाहिजे होतं. असं रिलॅक्स जीवन न जगता त्यांनी खूप काम आणि ही अशीच धावाधाव केली आणि ह्या सगळ्याचा काय उपयोग झाला. त्यापेक्षा आपलं निवांत आयुष्य कसं चांगलं आहे, असं ओव्हरऑल त्या पेपरमधल्या लेखाचा ओघ होता. तर त्यावेळी स्वामींनी स्वरूपयोगच्या वार्तापत्रामध्ये जो अग्रलेख असतो त्यामध्ये या लेखावर खूप कडाडून टीका केली होती. म्हणजे एखादं उंच ध्येय ठेवायचं आणि त्याला आपलं सर्वस्व वाहून घ्यायचं हे संतांशिवाय कुणाला जास्त अप्रिशिएट होणार. त्यामुळे म्हणजे एक रिलॅक्स आयुष्य जगायचं, सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या करत पूर्ण जीवनाची एक सामान्य प्रत बनवायची, हे स्वामींना अजिबातच मान्य नव्हतं. आणि त्यावरून त्यांनी डॉक्टर नीतू मांडकेंची ही जी निश्चयात्मक बुद्धी होती आणि त्याच्यात त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे योगदान केलं आणि अल्प असलं तरी ते आयुष्य कसं तेजस्वी होतं हे त्यांनी त्या लेखामध्ये प्रखरपणे सांगितलं होतं. तर अशी ही जी निश्चयात्मक बुद्धी असते तर अध्यात्मात सुद्धा अर्थातच त्याची गरज असते. ज्ञानेश्वर महाराजांनी एका काव्यामध्ये म्हणलंय की ही जी बुद्धिरूपी सखी आहे तर तिचा पती म्हणजे आत्मा आहे. तर पतिव्रता धर्म काय, तर पतीमध्ये रत राहणे. तर ही बुद्धी जेव्हा आत्मस्थ होऊन राहते तर तेव्हा ती तिचं कर्तव्य करत असते. त्यामुळे आत्मस्थ बुद्धी ही ठरवते की आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय हे ईश्वर प्राप्ती ही आहे. तर या श्लोकामध्ये याच बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणलेलं आहे. त्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये साधकाच्या बुद्धीने असा दृढ निश्चय करणे की माझ्या जीवनाचं ध्येय हे ईश्वर प्राप्ती हेच आहे, ही या कर्मयोगातल्या बुद्धियोगाची प्री रिक्विजिट आहे असं म्हणलेलं आहे.
मग एकदा का ही व्यावसायिका बुद्धी असली, की मग तिच्या प्रकाशात ध्येयाकडे जाण्याचा मार्ग स्पष्ट होत जातो. आणि आपोआपच ज्या गोष्टी त्या ध्येयासाठी अनुकूल नाहीयेत, त्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात आणि त्यांच्याविषयी मनात वैराग्य निर्माण होतं. माणूस सहजपणे त्याच्यात गुंतून पडत नाही. पण ह्याचं अगदी म्हणजे अतिशय उंचीवरचं उदाहरण घ्यायचं झालं, तर परमपूज्य आईंचं. जे कलावती आई ह्या तरुण असतानाच त्यांची मुलं छोटी असतानाच त्यांना असं अकाली वैधव्य आलं आणि त्या काळात म्हणजे त्यांचं शिक्षण पण झालेलं नव्हतं. 2 मुलं लहान होती. तर त्या फेजमध्ये त्यांनी ठरवलं, की ह्याच्या पुढचं सगळं जीवन हे ईश्वरप्राप्ती आणि ईश्वर कार्य ह्यालाच वाहून घेणार. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खूप समजावलं, की "बाळ तू शिक्षण घे, नोकरी कर आणि तुझ्या पायावर उभा राहा." खरं तर त्या काळामध्ये असं घरच्यांनी शिक्षण घे, नोकरी कर अशी एन्करेजमेंट देणं, ही तसं पाहिलं तर चांगलीच गोष्ट होती. म्हणजे स्वावलंबनांनी आपल्या पायावर उभं राहणं वगैरे. पण ह्या कुठल्याही मोहात न पडता म्हणजे आईंची व्यवसायात्मक बुद्धी अशी होती, की अगदी पैसा, सिक्युरिटी, मुलांचं काय होईल पुढं किंवा माझा उदरनिर्वाह कसा होईल, मला नातेवाईकांचा आधार मिळेल का नाही, या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आयुष्य अक्षरशः झोकून दिलं. ह्याच आईंच्या नातेवाईकांनी ह्या आपलं ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना थोडासा धाक दाखवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, की "तू जर आमचं ऐकलं नाहीस, तर आम्ही तुझ्याशी पूर्णपणे संबंध तोडून देऊ आणि इतकंच काय, की तुझं जर काही बरं वाईट झालं, तर आम्ही तुला अग्नी देणं वगैरे इतर कार्यसुद्धा काही तुझी करणार नाहीत." तर इतक्या अशा म्हणजे आपल्या जवळच्या लोकांच्या अशा धाकानी सुद्धा आई अजिबात बदल्या नाहीत. त्या म्हणाल्या, की "माझा जर मृत्यू झाला, तर या देहाशी असलेला संबंध संपून जाईल. तर मग एकदा का संबंध संपला, तर मग या देहाला किड्या-मुंग्या खाऊत किंवा त्याचं काही हो, मला त्याची पर्वा नाही." तर एकीकडे अशी ही संतांची ही अतिशय तेजस्वी अशी व्यवसायात्मिका बुद्धी असते. तर दुसरीकडं दुसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे बहुशाखा नंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. यात अव्यवसायिनाम लोकांची म्हणजे अविवेकी लोकांची बुद्धी ही पुष्कळ फाटे फुटलेली आणि अनंत दिशांनी धावणारी असते असं म्हटलंय. स्वामींनी ह्याला म्हटलंय, की या अविवेकी लोकांची बुद्धी म्हणजे त्याला विकल्पाचे काटे असतात आणि मोहाचे फाटे असतात. ही अशी बुद्धी असते. म्हणजे साधकाची ही जी अवस्था असेल, म्हणजे एक प्रायमरी अवस्थेतला साधक असेल किंवा ॲडव्हान्स लेव्हलचा सुद्धा साधक असेल. कुठल्याही अवस्थेमध्ये, की बुद्धीला जो मोह होतो किंवा बुद्धी भलत्याच मार्गाने जाऊ लागते, तेव्हा ती आपल्या ध्येयापासून च्यूत होते. अ, आपलं जे प्राप्त कर्तव्य असतं, ते कर्तव्य न करणं ही जी इच्छा असते, तो म्हणजे मोह. तर अध्यात्म मार्गावर असताना बुद्धीचं कर्तव्य म्हणजे तिच्या क्षमतेनुसार सूक्ष्म ज्ञानधारणा धारण करत तत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न करणं. पण जेव्हा बुद्धीला हे कर्तव्य आपलं करावं, करू नये असं वाटत राहतं, तेव्हा ती मोहाची सुरुवात असते. आणि सर्वसाधारणपणे साधारण साधकांना असा मोह होणं, याचं कारण म्हणजे साधनेच्या प्राथमिक अवस्थेतला स्ट्रगल. म्हणजे सुरुवातीच्या काळात असं असतं, की ईश्वर प्राप्तीचं ध्येय हे टँजिबल नसतं. म्हणजे अजून ध्यानातल्या शांतीचा तसा असा प्रगाढ अनुभव आलेला नसतो. त्यामुळे ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर मला हे मिळालंय, हे असं तू कुणाला सांगू शकत नाही किंवा स्वतःलाही त्याला खात्री देता येत नाही. पण ॲट द सेम टाईम ऐहिक जबाबदाऱ्या तर असतातच. आणि त्यातून आध्यात्मिक ध्येय हे वरकरी त्यात ॲड झालेलं असतं. पण दोन्ही दगडांवर पाय ठेवून थोडीशी दमछाक सुद्धा झालेली असते. आणि ऐहिक ध्येय किंवा जबाबदाऱ्या ज्या असतात, त्यांना एक प्रकारची समाज मान्यता असते. त्यामुळे बुद्धीला जेव्हा हा स्ट्रेस जास्त व्हायला लागतो, की माझ्यासमोर खूप ध्येय आहेत. तेव्हा बुद्धी ते बाय डिफॉल्ट एक सोपा मार्ग काढते त्यातनं, की जे चाललंय ते बरं चाललंय ना. कर्तव्य वगैरे इतर गोष्टींच्या कशाला नादाला लागायचं. आपलं आपण सुखाने जगावं, जे चाललंय ते. कुठं कर्तव्याच्या आध्यात्मिक आणि ते पण कर्तव्याच्या फंदात पडायचं. जे चाललंय तेच बरं आहे. तर असा जो बुद्धीला आपलं कर्तव्य न करण्याचा मोह होतो, त्यातून साधकाच्या आयुष्यातलं ईश्वरप्राप्तीचं जे ध्येय आहे, ते नष्ट होतं. आणि एकदा का ध्येय नष्ट झालं, की दिशा हरवल्याप्रमाणे बुद्धी कशीही चालू लागते. मग योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म्य यांची सुद्धा निवड चुकत जाते.
आणि साधक भरकटत राहतो. आणि या भरकटण्यातनं म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंनी काय सांगितलेलं आहे, आपल्या जन्माचा उद्देश काय आहे, मानवी जीवनाची प्राथमिकता काय असावी, या सगळ्याचा विसर पडतो. ह्याला स्मृतिविभ्रम पण म्हटलेलं आहे. त्यामुळे मोह, स्मृतिविभ्रम या बुद्धीच्या स्टेजेस आहेत, त्या या बुद्धीला ज्या फुटलेल्या अनंत शाखा असतात, त्यातूनच निर्माण झालेल्या असतात. पण त्यातली अजून एक पुढची स्टेज म्हणजे हे जे ह्या चुकीच्या दिशेने माणूस पुढे गेलेला असतो, चुकीचे डिसिजन्स घेतलेले असतात, ध्येयापासून लांब गेलेला असतो. त्याचंच परत तो जस्टिफिकेशन करत राहतो. एक काहीतरी तत्वज्ञान बनवतो आणि हाच डिसिजन कसा बरोबर आहे किंवा एखाद्या गोष्टीची गरजेपेक्षा जास्त हाव असेल, तर ती कशी गरजच आहे, असं तत्वज्ञान करून तो स्वतःला समजू लागतो आणि त्यात बुद्धीची इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे ह्या फेजला बुद्धिनाश असं म्हणलेलं आहे. बुद्धिनाश म्हणजे त्या माणसाचं काही ऐहिक दृष्टीने काही खूप वाईट होतं अशातला भाग नाहीये. पण हे जे अध्यात्मातलं ध्येय आहे, ते खूप म्हणजे हाताच्या बाहेर जातं. तर ही जी नाशाची फेज आहे, तर ती असं वरकरणी पाहता बुद्धीच्या अनंत शाखा म्हणजे बुद्धीचे फाटे असे सिमिंगली हार्मलेस वाटलेल्या फेजपासून तयार झालेली आहे. त्यामुळे साधकांनी अगदी शेवटपर्यंत खूप सावधपणे आपल्या बुद्धीचे, मनाचे खेळ पाहिले पाहिजेत. अ, गोंदवलेकर महाराज म्हणायचे, की मला विद्वानांपेक्षा सामान्य माणूस आवडतो. तर कदाचित त्याच्यामागे असं म्हणणं असेल, की सामान्य माणसाला जर त्याच्या गुरूंनी एखादी साधना सांगितली, नामस्मरण सांगितलं असेल, ध्यान सांगितलं असेल, पूजा-अर्चा सांगितली असेल, जी उपासना पद्धत सांगितली असेल, तर तो आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवतो आणि ती उपासना करायला लागतो. मग भलेही त्याची खूप म्हणजे त्याच्यात म्हणजे असं म्हणू की खूप त्याच्या बुद्धीची ती धार नसेल. पण जो गुरूंनी सांगितलेला मार्ग आहे तो श्रद्धेने आणि विवेकाने आचरल्यामुळे जी प्रगती होणार असते, ती प्रगती त्या माणसाची होत राहते. पण त्याच विरुद्ध एखादा विद्वान असेल, तर त्याला जर एखादी गोष्ट सांगितली किंवा बुद्धिवादी मनुष्य, तर तो पहिल्यांदा विचार करेल, की देव आहे का नाही? किंवा जर खरंच असला देव, तर तो साधनेने प्राप्त होतो का? आणि मग ही साधना कशासाठी? इतर कुठले साधना प्रकार आहेत? मग गुरूंनी आपल्याला बरोबर सांगितलंय का नाही? किंवा हे पुराणातले प्रसंग, की या प्रसंगात श्रीरामांनी असंच का केलं? की कृष्ण खराच होता का? या इतर ज्या अनेक गोष्टी आहेत, यामध्ये तो कायम म्हणजे ज्या थोडे बुद्धीला प्रचोदन देणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या ध्येयाशी निगडीत नाहीयेत. अशा गोष्टींमध्येच हा माणूस वर्षानुवर्ष असा रमून गेलेला असतो आणि आपल्या बुद्धीला सॅटिस्फाय करत राहिलेला असतो. पण त्या मानाने आणि तसं पाहिलं तर एक सर्वसाधारण बुद्धिमान माणूस हा अनेक ठिकाणी एंगेज्ड असतो. ह्या सगळ्याचा रोग जर ईश्वर प्राप्तीकडे वळवलेला नसेल, तर मात्र आयुष्याची वर्षानुवर्षे निघून जातात आणि आध्यात्मिक दृष्टीने हातात काहीच येत नाही. त्याचप्रमाणे ह्या बुद्धिमान लोकांचं असं होतं, की थोडंसं नवीन-नवीन क्षेत्र खुणावत असतात. पटकन त्याच्यात एक्सपर्टीज डेव्हलप होते आणि त्यातून बुद्धी आणि अहंकार सुखावत जात असतो. त्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये रमण्याची वृत्ती वाढत जाते. त्यामुळे भगवंतांनी सांगितले, की खास करून मानसिक आणि बौद्धिक पातळीवरचे हे आनंद किंवा उपभोग आहेत, ते जास्त डॅमेजिंग असतात. कारण एकतर त्याच्यामध्ये दुसरं कोणी तुमच्यावर कंट्रोल करायला नसतं. तिथे मोरल डिलेमा फारसा नसतो. कारण वरकरणी पाहता तुम्ही कुठलं कर्तव्य चुकवत नसता किंवा तुमच्या मनात काय विचार चाललेत हे कुणाला कळत नसतं. किंवा एखादी गोष्ट आहे, की खाण्याच्या बाबतीतला उपभोग असेल, तर त्याला काहीतरी एक लिमिट आहे. भुकेचं लिमिट आहे, वजनाचं लिमिट आहे. पण हे मानसिक पातळीवरचे जे उपभोग आहेत, त्याला काहीच लिमिट नसतं. पण अशा गोष्टींचा मनावर मात्र संस्कार होत असतो आणि त्या गोष्टी मनात घोळवल्यामुळे तो संस्कार दृढ होत जातो. आणि ह्या संस्काराची पॉवर इतकी असते, की अगदी म्हणजे ॲडव्हान्स लेव्हलच्या साधकांना सुद्धा आपल्या मनात कसे विचार येतात, हे अगदी सजगतेने तपासावं लागतं. म्हणजे ह्याच्यावर स्वामींनीच पूजनीय बेलसरे महाराजांचं उदाहरण दिलंय, की बेलसरे महाराज हे तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. तर तत्वज्ञानाचा अभ्यास करता-करता त्यांच्या ह्याच्यात, की विकृत कामप्रवृत्ती कशी असते, हा विषय त्यांच्या अभ्यासात आला. आणि त्याविषयी वाचन करता-करता म्हणजे त्याचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणतात, की वाचता-वाचता माझ्या लक्षात आले, की मला त्या विषयामध्ये रस उत्पन्न होतोय. म्हणून बरोबर काय नाही हे सुद्धा साधकाने तपासताना अतिशय सावधान राहिले पाहिजे. म्हणजे ॲडव्हान्स लेव्हलचे साधक यांना सुद्धा
सूक्ष्म स्तरावर आपली व्यवसायात्मिका बुद्धी सांभाळावी लागते. ह्याच्यात स्वामी स्वरूपानंदांचं एक उदाहरण डोळ्यासमोर येतं. म्हणजे त्यांच्या अगदी तरुणपणी म्हणजे अजून त्यांच्यावर शारीरिक आघात व्हायचा होता. त्याच्या अगोदर सुद्धा त्यांची उपासना जोरदार चालू होती. तर त्या अवस्थेमध्ये त्यांना एकदा असं जाणवलं, की त्यांच्या मनात ज्या काही इच्छा येतायत, त्या आपोआपच पूर्ण होतायत. म्हणजे सहज बाहेर फिरून आले, तर त्यांना पडवळाची भाजी आवडायची आणि एखाद्याच्या बागेमध्ये पडवळ दिसला आणि मनात विचार आला, की "अरे, हा किती छान पडवळ आहे." तर थोड्या वेळाने तो माणूस त्यांच्या घरी येऊन तो पडवळाची भाजी द्यायला यायचा. तर हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या इच्छा पूर्ण येतायत, तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की आपल्या मनातच आता या इच्छा येऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे खरं तर पाहता ह्या किती हार्मलेस आणि सात्विक आणि समाज बंधनाला अनुसरून असणाऱ्या इच्छा होत्या. पण स्वामी स्वरूपानंद त्या ध्येयप्राप्तीच्या इतक्या जवळ होते आणि इतके फोकस्ड होते, की ह्या इच्छा ह्यांचा माझ्या जीवनाचा जो उद्देश आहे ईश्वर प्राप्ती आणि ईश्वर कार्य, त्याच्याशी जर त्याचा संबंध नसेल, तर मी त्याच्यात विचारांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ठेवणार नाही. इतकी सूक्ष्म स्तरावरची बळकट झालेली व्यवसायात्मिका बुद्धी होती. त्याचप्रमाणे स्वरूपानंद स्वामींच्या या उदाहरणातनं व्यवसायात्मिका बुद्धी ही तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये इतक्या उच्च लेव्हलला नेऊन ठेवते, हे पण एक दिसून येतं. म्हणजे अध्यात्माचं क्षेत्र म्हणलं तर तेव्हा जेव्हा तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात, तेव्हा ऑलरेडी एका विशिष्ट अवस्थेपर्यंत साधना पुढे गेलेली आहे. तर म्हणजे बुद्धी ऑलरेडी एक निश्चयात्मक लेव्हल पार करून अ, एका प्रकारे ज्ञान विकसित झालेलं आहे. पण आता त्या विकसित झालेल्या ज्ञानाचा उपयोग अ, ही बुद्धी कशी करून घेते? तर व्यवसायात्मिका बुद्धी ही त्या ज्ञानाचा उपयोग अधिक सूक्ष्ममध्ये जाण्यासाठी म्हणजे तत्वाकडे झेपवण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करून प्रयत्न करते. म्हणजे अगदी उपभोगाचं कुठलंही लिकेज असेल, तर ते केअरफुली ब्लॉक करण्याचं कर्तव्य कर्म सुद्धा ही बुद्धी करते. हीच ती व्यवसायात्मिका बुद्धी. त्यामुळे संतांची ही अत्युच्च पातळीवरची अवस्था साधकांसाठी दिशादर्शक असतेच. मात्र त्याचबरोबर साधकांनी भक्तीचा ओलावा आणि गुरुआज्ञेचं कुंपण घातलेलं असेल, तर साधक अवस्थेतलं हे निश्चयात्मक रोपटं सहजतेने पूर्णत्वाला जातं. शेवटी अगदी एक सरलाताईंचं उदाहरण डोळ्यासमोर येतं, की स्वामी माधवनाथांच्या सहवासात ईश्वर प्राप्तीचं ध्येय तर त्यांचं ठरलं होतं. पण डोळ्यासमोर ध्येय आहे आणि स्वामी माधवनाथांसारखे पती आणि गुरु लाभलेले असून सुद्धा सांसारिक जबाबदाऱ्या, मुलं, जागा लहान, इतर आध्यात्मिक जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे त्यांना साधनेला एकांत मिळणं खूप कठीण व्हायचं. त्यामुळे त्या अगदी पहाटेला अवेळी म्हणजे 3च्या पण अगोदर वगैरे अशा उठून ध्यानाला बसायच्या. तेव्हा त्यांनी आपली तब्येत सांभाळावी यासाठी स्वामी माधवनाथांनी त्यांना थोडंसं डिस्करेज केलं होतं, की आपली तब्येत सांभाळूनच साधना करावी अशी. पण त्यानंतर मात्र त्यांनी अगदी जिद्दीने, चिकाटीने ती अवस्था प्राप्त करून घेतली. त्या अगोदरच्या काळातला एक प्रसंग म्हणजे सरलाताईंची आत्या वारलेली असते आणि समाज प्रथेप्रमाणे सरलाताईंना त्यांच्या घरी जाऊन भेटावं असं वाटत असतं. पण स्वामी माधवनाथ त्यांना परमिशन देत नाहीत. त्यामुळे सरलाताईंचा चेहरा अगदी पडतो आणि त्या कसनुसा चेहरा करून त्यांना परत एकदा विचारतात, की "मला खूप जावसं वाटतंय, तर मी जाऊ का?" पण स्वामी माधवनाथ तरीसुद्धा त्यांना परमिशन देत नाहीत आणि मग सरलाताई घरीच थांबतात. तर असं वरकरटी हा निर्णय खूप कठोर वाटतो. पण आता लुकिंग बॅक असं वाटतं, की आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये सुद्धा जर सांसारिक गोष्टींमुळे वेळ आणि एनर्जी मिळाली नाही, तर असं होऊ नये. म्हणून स्वामी माधवनाथांनी गुरुभूमिकेमधून व्यवसायात्मिका बुद्धी बळकट करून घेतली आणि सरलतेचा आध्यात्मिक प्रवास पूर्णत्वाला नेला. तर अशा तऱ्हेने स्वामींच्या आशीर्वादाने आपली व्यवसायात्मिका बुद्धी अशीच बळकट होवो, ही स्वामींचरणी प्रार्थना करून हा स्वाध्याय त्यांना अर्पण करते. हरी